नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 4 मेजरमेंट, त्यातील चॅप्टर नंबर 19 कॉईन्स अँड करन्सी नोट्स, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 19. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅप्टर नंबर 19ला सुरुवात करूया. आपला चॅप्टर नंबर 19 आहे कॉईन्स अँड करन्सी नोट्स. एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 19, त्यातील क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी नोट्स ऑफ 200 रुपीज वन गेट इफ वन गिव्ज 80 कॉईन्स ऑफ ₹5. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया. जर 80 कॉईन्स 5 रुपीजचे आपण 80 कॉईन्स घेतले तर अशा त्याचे रुपीज किती होतील? 80 मल्टिप्लाय बाय 5, 400. हे काय झाले? 400 रुपीज. तर ह्या 400 म्हणजे 200च्या अशा किती नोट्स लागतील आपल्याला 400 रुपीज होण्यासाठी? तर 200च्या 2 नोट्स लागतील आपल्याला. 200 + 200 केल्यावर काय होतं? 400. म्हणजे ही एक 200ची एक नोट आणि अजून ही एक 200ची नोट. अशा किती नोटा लागल्या आपल्याला? 2 नोटा. ज्यावेळेस 200 रुपीजच्या 2 नोटा घेऊ त्यावेळेस किती रुपीज होतील? ते 400 रुपीज. म्हणजेच किती? 5 रुपीजचे 80 कॉईन्सचे पैसे होतील. ओके, म्हणजे 200च्या किती नोटा घेतल्या आपण? 2 नोटा घेतल्या. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 हिचं करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, हाऊ मेनी नोट ऑफ 20 रुपीज विल सुदीप गॉट इन एक्सचेंज ऑफ अ नोट ऑफ 500 रुपीज? 500 रुपीज आहेत. या 500 रुपीजच्या आपल्याला 20 रुपीजच्या नोट्स करायचे आहेत. तर मग म्हणजे 500 रुपीज हे 20 रुपीजच्या किती नोटा बसतील 500 रुपीजमध्ये? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 500 डिवाइड बाय 20. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 उरला, 0 घेतला, 2 5 जा 10. 20 रुपीजच्या 25 नोट्स घेऊ त्यावेळेस आपले किती रुपीज होतील? 500 रुपीज होतील. 500 रुपीज होण्यासाठी 20च्या आपल्याला 25 नोट्स घ्यावे लागतील. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 25? येस, या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, अनिश हॅज ₹560 इन इक्वल नंबर ऑफ कॉईन्स ऑफ 2 रुपीज अँड 5 रुपीज. व्हॉट इज द नंबर ऑफ 5 रुपीज कॉईन हॅज ही विथ हिम? ओके, अनिशजवळ किती रुपये आहे? 560 रुपीज आहेत आणि त्याच्याजवळ 2 आणि 5चे कॉईन्स आहेत आणि ते इक्वल नंबर ऑफ कॉईन्स आहेत. तर ते इक्वल नंबर ऑफ कॉईन्स मिळून त्याच्याजवळ 560 रुपीज आहेत. तर 5 कॉईन्स किती असतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल? कितीचे कॉईन्स आहेत त्याच्याकडे? 2 रुपीजचा. म्हणून याला नंबर ऑफ कॉईन्स काढण्यासाठी आपण काय कन्सिडर करूया? x. 2x + 5x इज इक्वल टू टोटल रुपीज किती आहेत त्याच्याकडे? 560 रुपीज आहेत. तर 2 रुपीजचा कॉईन प्लस 5 रुपीजचा कॉईन्स किती होतील? 2 + 5 7x इज इक्वल टू 560. आता हे x म्हणजे काय आहे? नंबर ऑफ कॉईन्स. तर नंबर ऑफ कॉईन्स काढायचे आहे आपल्याला. या ठिकाणी 7 काय आहे? मल्टिप्लाय आहे. हा 7 इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल? इकडे डिवाइड. म्हणजे x इज इक्वल टू, x मीन्स काय? नंबर ऑफ कॉईन्स. नंबर ऑफ कॉईन्स इज इक्वल टू 560 डिवाइड बाय 7. 7 8 जा 56, या 0. म्हणजे 5 रुपीजचे किती कॉईन्स येतील? 80 कॉईन्स. आणि 2 रुपीजचे पण 80 कॉईन्स
मिळून जे रुपीज तयार होतील ते किती रुपीज होतील? 560 रुपीज होतील. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? व्हॉट इज द नंबर ऑफ 5 रुपीज कॉईन हॅज ही विथ हिम. त्याच्याजवळ 5 रुपीजचे किती कॉईन्स असतील? मग 80 कॉईन्स असतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. नेहा हॅज 3 नोट्स ऑफ 200 रुपीज, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज, 6 coins of 5 rupees and 5 note of 10 rupees. How much money नेहा हॅज? बघा, नेहाजवळ 200 रुपयाच्या 3 नोटा आहेत. म्हणजे हे किती रुपीज झाले? 600 रुपीज झाले. त्यानंतरून 100च्या 5 नोट्स आहेत. म्हणजे किती रुपीज झाले? 100च्या 5 नोट्स म्हणजे हे झाले 500 रुपीज. त्यानंतर 5 रुपीजचे 6 कॉईन्स आहेत. 5 रुपीजचे 6 कॉईन्स म्हणजे हे किती झाले? 6 × 5 30 रुपीज. त्यानंतरून 5 नोट्स 10 रुपीजच्या 5 नोट्स आहेत. म्हणजे किती झाले? 10 × 5 50 रुपीज. तर तिच्याजवळ टोटल किती रुपीज आहेत? या सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. तर तिच्याजवळ 1180 रुपीज आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इफ 4860 rupees are distributed equally among 9 person, how many rupees will each person get? 9 लोकांमध्ये 4860 रुपये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. तर प्रत्येक एका पर्सनकडे किती पैसे येतील? 9 5 जा 45, 9 4 जा 60, 0. म्हणजे प्रत्येक एका व्यक्तीला किती रुपीज मिळतील? 540 रुपीज मिळतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. विभा वेंट टू अ बँक विथ 8 नोट ईच ऑफ 50 रुपीज अँड 100 रुपीज. शी आस्क द नोट ऑफ 20 रुपीज इन एक्सचेंज. हाऊ मेनी नोट ऑफ 20 रुपीज विल शी रिसीव? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे? विभाकडे 50 रुपयाच्या किती आहे? 8 नोटा आहेत. म्हणजे हे किती रुपीज झाले? 400 रुपीज. आणि 100 रुपीजच्या पण 8 नोट आहेत. म्हणजे हे किती रुपीज झाले? 800 रुपीज. तर टोटल किती रुपीज झाले तिच्याकडे? 800 प्लस 400 1200 रुपीज झाले. ओके. शी आस्क फॉर नोट्स ऑफ 20 रुपीज इन एक्सचेंज. तर ह्या रुपीजला तिला 20 रुपीजच्या नोट्स हव्या आहेत. तर 20 रुपीजच्या नोट्स किती येतील 1200 रुपयामध्ये? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 1200 डिवाइड बाय 20, 10 कट 10 कट, 120 डिवाइड बाय 2, 2 6 जा 12, 0. तर 20 रुपीजच्या तिच्याकडे ज्यावेळेस 60 नोटा येतील त्यावेळेस तिच्याजवळ किती रुपीज होतील? 1200 रुपीज. तर जर तिने 1200 रुपीजला 20 रुपीजच्या नोटमध्ये एक्सचेंज केलं तर तिच्याजवळ 20 रुपीजच्या 60 नोट्स राहतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 60? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. देअर आर नोट नंबर 85 1785 to 85 1800 in a bundle of 50 rupees. How much money was in the bundle? ओके, नोटांच्या या ठिकाणी नंबर्स दिलेले आहे. कुठून कुठपर्यंत नंबर्स आहेत? 85 पासून 85 टू म्हणजे 785 टू 800 पर्यंतच्या नोट्स आहेत. तर टोटल किती नोट्स आहेत?
हे करण्यासाठी काय करावं लागेल, 800 मायनस 785. तर 85 जर सबस्ट्रॅक्ट केले, 10 मायनस 9 1 15. आणि या ठिकाणी ह्या नंबरची पण नोट ॲड करावी लागेल, म्हणजे अजून एक नोट ॲड होईल. म्हणजे टोटल किती नोटा आहेत या 85 1785 पासून 85 1800 पर्यंत 16 नोट्स आहेत. 16 नोट्स किती रुपीजच्या आहेत, 50 रुपीजच्या आहेत. तर त्याच्याकडे हाऊ मेनी मनी वॉज इन द बंडल, त्या बंडलमध्ये किती रुपीज असतील. 50 मल्टिप्लाय बाय 16 करावं लागेल. 16 5 80. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 800 रुपीज. येस, म्हणजे त्याच्याकडे 16 नोटांचं 50 रुपयाचं बंडल आहे. त्यात किती रुपीज होतील, 800 रुपीज असतील. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. निखिल परचेस 3 चोकोबार फ्रॉम अ शॉप. He paid 50 rupees to the shopkeeper and got ₹5 back from him. What is the cost of each chocobar? ओके, निखिलने 3 चोकोबार विकत घेतलेले आहेत आणि निखिलने शॉपकीपरला 50 रुपये दिले आहेत आणि शॉपकीपरने त्याला रिटर्न 5 रुपीज दिलेले आहेत. म्हणजे त्याने टोटल शॉपकीपरला किती रुपीज पेड केले चोकोबारचे, 45 रुपीज पेड केले. 50 मायनस 5 शॉपकीपरने हे रिटर्न दिले आहेत, म्हणून त्याने दिलेल्या पैशांमधून शॉपकीपरने दिलेले पैसे सबस्ट्रॅक्ट केले. तर त्याने शॉपकीपरला किती रुपीज दिले, 45. आणि 45 रुपीजमध्ये 3 चोकोबार विकत घेतले आहेत. तर एका चोकोबारची कॉस्ट विचारलेली आहे. तर प्रत्येक एक चोकोबार किती रुपीजला आला हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 45 डिवाइड बाय 3. 45 डिवाइड बाय 3 जर काढलं तर आन्सर काय मिळतं, 15. तर एक चोकोबारची कॉस्ट किती येईल, 15 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. मनू हॅज 6 नोट्स ऑफ ₹10 अँड सम 5 रुपीज कॉईन्स. इफ ही हॅज 205 रुपीज, हाऊ मेनी 5 रुपीज कॉईन डज हॅव. ओके, मनूजवळ टोटल किती रुपीज आहे, 205 रुपीज आहेत. ओके, त्यापैकी त्याच्याकडे 10 रुपीजच्या किती नोट्स आहेत, 60 नोट्स आहेत. आणि बाकीचे म्हणजे हे किती रुपीज झाले, मग 60 रुपीज झाले. हे 60 रुपीज आपण यातून सबस्ट्रॅक्ट करू आणि बाकीचे उरलेले त्याच्याकडे काय आहे, 5 रुपयाचे कॉईन्स आहेत. त्याच्याकडे किती रुपीजचे कॉईन्स आहेत, 145 रुपीज आहेत आणि हे सगळे 5 रुपीजचे कॉईन्स आहेत. तर त्याच्याकडे किती कॉईन्स, 5 रुपीजचे किती कॉईन्स आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 145 डिवाइड बाय 5 करावं लागेल. 5 2 जा 10, 4 उरले, 45 झाले. 5 9 जा 45. तर त्याच्याकडे 5 रुपीजचे 29 कॉईन्स असतील. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 29, येस. या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. हाऊ मेनी मॅक्झिमम नंबर ऑफ 50 रुपीज नोट कॅन बी बॉट इन 970 रुपीज. ओके, 970 रुपीज आहेत, त्यात मॅक्झिमम नंबर ऑफ 50 रुपीजच्या किती नोट्स असतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 970 डिवाइड बाय 50. 1 0 कट 1 0 कट, 5 1 जा 5, 9 मायनस 5 4, 47 झालं. 5 9 जा 45, 2 उरले. म्हणजे त्याच्याकडे किती नोट्स 50 रुपयाच्या असतील, तर 19 नोट्स असतील. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय बाय.